नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत गरमीच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा आणि ऊर्जा देणारं पारंपरिक महाराष्ट्रीयन पेय, ते म्हणजे आंब्याचं पन्हं. तर हे आंब्याचं पन्हं कसं करायचं ते आपण बघणार आहोत. इथे आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आंब्याचं पन्हं बघणार आहोत. इथे आपण आंब्याच्या पन्ह्यामध्ये गूळ घालून आंब्याचं पन्हं बनवणार आहोत. इथे तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता. इथे आपण आंब्याच्या पन्ह्यामध्ये बर्फ घालून सर्व करू शकतो. खूप पौष्टिक आणि थंडावा देणारं असं हे आंब्याचं पन्हं कसं करायचं ते बघूया. याकरता आपल्याला इथे आपण 2 आंबे घेतलेले आहे. आंबे याला कैरीसुद्धा म्हणतात. कच्ची कैरी घेतली आहे. इथे आपल्याला कमी आंबट अशी कैरी घ्यायची आहे आणि यामध्ये आपण पाणी घालून घेतलेलं आहे. याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायचे आहे. इथे आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतलेले आहे आणि याला आपल्याला थंड होण्याकरता ठेवून द्यायचं आहे. इथे बघू शकता आपले आंबे किंवा कैरी थंड झालेली आहे. याला असं सोलून घ्यायचं आहे आणि याचा गर काढायचा आपल्याला. तुम्ही हा गर हाताने सुद्धा काढू शकता आणि चमच्याने सुद्धा काढू शकता. मी इथे हाताने काढून घेणार आहे. हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि इथे आपण याचे सालं वेगळे काढून घ्यायचे आहे. इथे आपले आंबे छान शिजल्यावर याचा छान गर निघतो आणि हा भरपूर गर असलेला आंबा आहे. इथे बघू शकता आपण हे साल वेगळी काढलेली आहे. इथे तुम्ही चमच्याने सुद्धा काढू शकता किंवा हाताने सुद्धा गर काढू शकता. मी हाताने गर काढून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला हा सगळा गर काढून घ्यायचा आहे. इथे मी जेवढा निघते तेवढा गर काढून घेणार आहे. बघू शकता अशा प्रकारे मी सर्व गर काढून घेते. इथे बघू शकता तुम्ही आपण सर्व गर काढून घेतलेला आहे. आता आपल्याला पाण्यामध्ये सुद्धा याचा राहिलेला गर काढून घ्यायचा आहे. आपण 2 वेळा पाण्यातून असा गर काढून घेणार आहोत. असं छान चोळून गर काढून घ्यायचं आहे. आपण असं कोय आणि साल याचे सुद्धा आपल्याला पूर्णपणे गर काढून घ्यायचं आहे. इथे बघू शकता आपण एकदा पाण्यातून याचा गर काढून घेतलेला आहे. आता आपण परत एकदा पाणी घेतलेलं आहे आणि याला परत एकदा आपण पाण्यातून काढून घेणार आहोत याचा गर. अशा प्रकारे इथे बघू शकता तुम्ही आपण हे सगळं कोय आणि सालीचं गर काढून घेतलेलं आहे. आता इथे आपण आंब्याचा गर जो काढला होता हाताने तो मिक्सरच्या जारमध्ये घालायचा आहे आणि इथे आपण गुळाचा वापर केलेला आहे. तुम्ही इथे गुळाच्या ऐवजी साखरसुद्धा घालू शकता आणि यामध्ये आपल्याला जे आपण पाणी काढलं आहे त्यात किंचित पाणी घालून याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. यामध्ये आपण वेलची पूडसुद्धा घातलेली आहे आणि इथे आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे. बघू शकता अशा प्रकारे अशी छान पेस्ट तयार झालेली आहे. आता यापासून आपल्याला हे जे आपण पेस्ट केली आहे या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे, जे आपण पाणी काढलं होतं कोयचं. आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे जे पन्हं आपण तयार केलेलं आहे हे एका चाळणीतून आपल्याला गाळून घ्यायचं आहे. चाळणीखाली आपण एक भांडं ठेवलेलं आहे, त्यामधून हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आंब्यामध्ये जे काही कधी त्यामध्ये रेषे असतात ते निघून जाते किंवा गुळामध्ये काही खडे वगैरे असतात ते निघून जाते. त्याच्यामुळे आपल्याला चाळणीतून गाळून घ्यायचं आहे. इथे बघू शकता आंब्याचं जे काही रेषे वगैरे आहे ते वरती निघालेले आहे आणि इथे आपलं पन्हं तयार झालेलं आहे. आता या पन्ह्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि आवडीनुसार साखर, मीठ आणि काळं मीठसुद्धा ॲड करू शकता, मिरे पावडर वगैरे. आणि अशा तऱ्हेने इथे आपलं
थंड थंड असं पन्ह तयार झालेलं आहे. उन्हाळ्यामध्ये हे पन्ह तुम्ही नक्की ट्राय करा. शरीराला ऊर्जा देणारं हे पन्ह खूप चविष्ट आणि शरीराला थंडावा देणारं असते. तर हे पन्ह तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.